राज्यातील महिला लेकीबाळी सुरक्षित आहेत का? होय, हा प्रश्न मी तुम्हाला विचारते आणि याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे. महिला व बालकल्याण विभाग, महिला आयोग, लाडकी बहीण योजना सगळं काही आहे इथं महिलांसाठी. पण महिला सुरक्षेचं काय? आमचं महिला आयोग, आमचा महिला व बालकल्याण विभाग, थोडक्यात आमचं शासनच महिलांवर अत्याचार झाल्यानंतर जागं होतं. संगमनेरमध्ये दिवसा ढवळ्या 12 वर्षाच्या चिमुकलीवर ऍसिड हल्ला होतो. अज्ञात आरोपी अजून मोकाट आहे. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातल्या डोंगराळे गावात 3 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून दगडानं ठेचून तिची निर्घृण हत्या होते. पुण्यात फलटणच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार होतो. 40 दिवसात 56 बलात्काराच्या घटना घडतायत आणि 125 विनयभंगाच्या केसेस. म्हणजे नेमकं चाललंय काय? बरं, मुलींवर अत्याचार घडण्याच्या या सगळ्या घटना आता इतक्या सरास व्हायला लागल्यात की जणू लोकांना सुद्धा या सगळ्याची सवय झालीय. होतं असं की एखाद्या मुलीवर, एखाद्या चिमुकलीवर बलात्कार होतो, अत्याचार होतो, त्या विरोधात मोर्चे निघतात, आंदोलनं केली जातात, सरकार सुद्धा कुटुंबियांना मदत करतं. पण अखेर या सगळ्यामुळे बलात्काराच्या घटनांमध्ये घट होतीये का? नाही. सरकारला एवढंच सांगणंय, महिलांसाठी लाडकी बहीण योजना जशी महत्वाची आहे त्यापेक्षा महत्वाचं आहे महिला सुरक्षितता. आमच्या लेकीबाळी सुरक्षित असल्या पाहिजेत. बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. का महाराष्ट्रामध्ये लेकीबाळींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं सुराज्य येत नाहीये? हा मुद्दा राजकारणाचा किंवा कुठल्याही पक्षाला दोष देण्याचा नाही. हा मुद्दा आहे फक्त आणि फक्त महिला सुरक्षिततेचा. काही वर्षांपूर्वी ज्या बिहारला आपण महाराष्ट्रवासीय महिला असुरक्षिततेच्या बाबतीत नावं ठेवत होतो, त्याच बिहारसारखी आपली गत झालीय. लेकीबाळींकडे वाकडी नजर करणाऱ्यांचा थरकाप उडाला पाहिजे, असं शासन आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे. आणि ही इच्छा फक्त माझी नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीची आहे.